राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर आज इतका महत्त्वपूर्ण विषय आहे, व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि व्हिडिओ पूर्ण पहा आणि एका शेतकऱ्याला तुम्ही सपोर्ट करा। गाईज, आज मी विषय घेऊन आलो आहे रांगडी रोप केव्हा टाकायची आणि कसे टाकायचे। तर मित्रांनो, ज्यांच्या बाजऱ्या आता फुलरवर येऊन चिकीवर लागल्या आहेत त्यांनी आता रांगडी रोप टाकायला काही हरकत नाही। पोळा जवळ आलेला आहे, 2-3 दिवसावर पोळा येऊन ठेपलेला आहे आणि पूर्व सांगताय की पोळं वापरायला जे कांदा रोप टाकलं जातं त्याचे कांदे 100% रांगडेमध्येच गणले जातात आणि खूप छान येतात, त्याचे रिझल्ट पण खूप छान मिळतात आणि ॲव्हरेज पण खूप छान मिळतो। तर मित्रांनो, माझा रांगडी कांदा आमची जमीन हलकी असल्यामुळे मी टाकलं आहे, पाहू शकता तुम्ही। एक ओळे टाकलेलं आहे, म्हणजे कमी लागण करणार आहे, अजून आम्हाला पाणी उतरलेलं नाही आहे त्याच्यामुळे। तर त्याचं व्यवस्थापन आता हे रांगडी रोप टाकलं गेलं आहे माझंवालं। तुमचं जर टाकलं नसेल तर तुम्ही गादी वाफे तयार करा। जे गादी वाफे का तयार करायचे ते पण सांगतो मित्रांनो। गादी वाफे तयार केले ना तर तो जो वाफा असतो त्याच्या आजूबाजूला जी खाच असते तिच्यामध्ये जे अतिरिक्त पाणी येतं ते पाणी त्या म्हणजे सारंग पडलेली असते, छोटीशी चोळ पडलेली असते त्याच्यामधून ते शेवटी गांडोणीकडे जातं आणि ते सारंगमध्ये फोडलं तर ते आपल्याला बाहेर काढता येतं। त्याच्यामुळे गादी वाफे फायदेशीर ठरतात, त्याच्यामुळे गादी वाफे तयार करा। ओळे टाकून घ्या, ज्याला म्हणजे आपला घरामध्ये ज्याला चांगल्या पद्धतीने टाकता येतं, दाट पातळ करणार नाही अशा व्यक्तीने ते ओळे टाकायचं आहे, ज्यामुळे त्याचा रोप हे सुरळणार नाही। जास्त दाट टाकलं तर सुरळणार नाही, जास्त पातळ टाकलं तर पुरणार नाही, असं होऊन जातं। त्याच्यामुळे रोप मीडियम टाकायचं आहे, म्हणजे जेणेकरून कांडी पण चांगली व्हायला पाहिजे आणि आपल्याला लागवड पण खूप छान झाली पाहिजे। त्याच्यामुळे ओळे दाट पातळ करू नका, मीडियम टाका। त्यातल्या त्यात तणनाशक ज्याला वाटलं त्याने तिसऱ्या दिवशी बीजनाशक आणि 5% गोल वापरून त्याला फवारणी करून घ्या, म्हणजे जेणेकरून तणाचा प्रादुर्भाव म्हणजे तण जास्त उगवणार नाही। त्यानंतर त्याने जर काही दिवसात म्हणजे 15-20 दिवसात तण जर जास्त दिसायला लागलं तर एक हात अजून फवारणीचा मारून घ्या किंवा 2 मजूर 3 मजूर टाकून त्याला एक म्हणजे निंदी फिरून घ्या, म्हणजे आपला फायदा काय होईल, त्याच्यात तण राहणार नाही आणि ओळे नेवनेट करायला जेव्हा आपल्याला लागवड येते ना तेव्हा आपल्याला त्रास देत नाही, म्हणजे त्याच्यातले कांडी निवाडणे हे करणे आणि लागवडीला सोपे जाते। तिसरा मुद्दा आहे बुरशीनाशक आणि कीटकनाशक यांची 1-2 फवारणी अवश्य करा, जेणेकरून आपल्याला महागडे औषध वापरू नका। जर तुमची हलकी जमीन असेल ना तर स्वस्त औषध आणा, त्याने पाण्याने काही त्याला एवढं इफेक्ट होत नाही। महागडे औषध घेतले तर आपला खर्च वाया जातो आणि त्याचा रिझल्ट जो यायचा तोच येतो। मला असा आजपर्यंत एकही कंपनीवाला भेटला नाही की त्याने सांगितलं की मी तुझं ओळे आज पावसाळ्यातलं ओळे टाकतोय तू पावसाळी कांद्याला आणि मी तुझं शेवटपर्यंत ओळे डायरेक्ट काढूनच दाखवेल, तू हे म्हणजे चॅलेंज कोणीच स्वीकारलेलं नाही। मी प्रत्येकाला चॅलेंज देतो की त्याने त्याचे प्रॉडक्ट मला द्यावे आणि त्याने मला माझं ओळे सक्सेस करून दाखवावे। आमची हलकी जमीन आहे, डोंगर उतारावर जमीन आहे, त्याच्यामुळे आहे ना ओळ्याला जास्त पाणी बी पडला तरी आमच्या जमिनीला काही होत नाही आणि ओळे सक्सेसफुल होतात। ते पावसाळी कांदे तेच लावता, काळी जमीनवाले सहजासहजी पावसाळी कांद्यावर भर देत नाही आणि आपण आता रांगडी कांद्यावर बोलतोय त्याच्यामुळे पावसाळी कांद्याचा विषय क्लोज करतोय मी। तर आपण कुठं आलो होतो, तर बुरशीनाशक कीटकनाशकाची 1-2 फवारणी करून घ्या, म्हणजे आपला फायदा होईल आणि त्याला थोडी नॉर्मल युरिया किंवा आपलं हे असतं टॉनिकचा फवारा मारून द्या आणि मग कांदं म्हणजे पाणी उघडल्यानंतर खारवा वगैरे उतरावत चला, म्हणजे जेणेकरून आपल्या रोपाला खारवा उतरणार नाही आणि रोप रोगाला बळी पडणार नाही। तर अशी होती मित्रांनो आपण कांद्याची नर्सरी कशी तयार करायची, टाकायचे कसे आणि त्याचं निंदणं टुपणं कसं करायचं, तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, मी व्हिडिओ खूप तळमळीने बनवतो, आपलं कामधंदा करून जर मला वेळ मिळाला तर तुमच्यासाठी प्रयत्न करतो, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि भावाला सपोर्ट करा। धन्यवाद।